जय श्री माताजी. आदि शंकराचार्य रचित श्री कृष्णाष्टकमचा अर्थ आज आपण समजून घेऊया. श्रीकृष्णाचे स्थान विशुद्धी चक्रात आहे. चला तर आपले संपूर्ण लक्ष विशुद्धी चक्रात केंद्रित करून या स्तोत्राचा अर्थ समजून ग्रहण करूया आणि श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेऊया. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम्. अर्थात मी नटखट अशा श्रीकृष्णाला वंदन करतो. जे श्रीकृष्ण आपल्या सगळ्या पापांचा नाश करतात, ज्यांचे एक नाव नंदा आहे, म्हणजेच भक्तांच्या हृदयात भक्तीचा आनंद भरणारे. श्रीकृष्णाच्या मस्तकावर आकर्षित होणाऱ्या मोरपंखांचा मुकुट आहे. श्रीकृष्णाने आपल्या हातात बासुरी धरली आहे. श्रीकृष्ण अनंत अशा तरंगांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा, चैतन्य लहरींचा सागर आहे. अशा श्रीकृष्णाला मी हृदयापासून नमस्कार करतो. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणम्. कामदेवाच्या गर्वाचा नाश करणारे, मोठे तेजस्वी नयन असणारे, गोपगोपिकांचे दुःख दूर करणारे अशा तेजस्वी नयन असणाऱ्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. हातात गोवर्धन पर्वत धारण करणाऱ्या, ज्याचे हास्य आणि रूप आकर्षित करणारे आहे, श्रीकृष्ण जो आनंद स्वरूप आहे, देवराज इंद्राचा गर्वहरण करणाऱ्या श्रीकृष्णाला मी मनापासून वंदन करतो. कदंबसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदयासमोदयास गोपयास नन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम्. श्रीकृष्ण कदंब वृक्षाच्या फुलांचे कानात कुंडल धारण करणारे आहे, ज्यांचे गाल अत्यंत सुंदर आकर्षित करणारे आहे, जे गोपिकांना प्रिय आहे. पण हे गोपिकांना प्रिय होणं हे फक्त भक्ती मार्गानेच प्राप्त होऊ शकते. माता यशोदा, नंद सगळ्या गोपिकांना परम आनंद देणारा, परम आनंद म्हणजे आध्यात्मिक आनंद देणाऱ्या गोपांच्या नायकाला माझा हृदयापासून नमस्कार असो. सदैव पादपंकजं मदीयमानसे निजं दधानुमुक्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम्. अर्थात सतत हे पवित्र चरणकमल माझ्या हृदयात असणारे, जे चरणकमल अत्यंत शुभ आहेत, असे चरणकमल माझ्या हृदयात स्थापित करणाऱ्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. ज्यांचे सुंदर कुरडे केस आहेत आणि त्या सुंदर कुरड्या केसांवर घुंगरू लावलेत, अशा बाल श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. जे समस्त दोष अवगुण नष्ट करतात, जे सगळ्या जगाचे पोषण करतात, जे सगळ्या गोपिकांच्या चित्तात हृदयात आनंद स्वरूप आहेत, अशा श्रीकृष्णाला माझे मनापासून नमस्कार असोत. भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्धकान्तभङ्गिनं सदालिसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवम्. अर्थात भूमीचा भार उतरविणारे,
दुष्टांना मारून धरतीचा बोज कमी करणाऱ्या, भवसागर पार करविणारे, माता यशोदा कान्हा हृदयाची चोरी करणारे, सुंदर मनोहर नयन असणारे, जे सतत भक्तांनी घेरलेले असतात, जे भक्तांना नेहमी नवनवीन दिसतात, अशा श्रीकृष्णाला माझ्या हृदयापासून नमस्कार असो. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सरद्विषनिकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीन गोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तटिप्रभालसत्पटम्. अर्थात समस्त गुणांनी परिपूर्ण असणारे, सगळी सुख प्रदान करणारे, भक्तांच्या सगळ्या बाधा दूर करणारे, गोपगोपिकांना सतत नवीन वाटणारे श्रीकृष्ण जे चतुर आहेत, आकाशासारखे सुंदर, विजेसारखे पितांबर धारण करणाऱ्या श्रीकृष्णाला माझा हृदयापासून नमस्कार असो. समस्त गोपनंदनं मृदंबुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्न भानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्धचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम्. अर्थात सगळ्या गोपगोपिकांना आनंद करणारे, भक्तांच्या हृदयात राहणारे, हृदय प्रेमाने भरणारे, आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे, ज्यांची नजर तीक्ष्ण आहे, मधुर बासुरी वाजवणारे, सूर्यासारख्या प्रकाशित आणि शोभायमान श्रीकृष्णाला माझा हृदयापासून नमस्कार असो. विधत्त गोपिका मनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रबद्धवन्निपायिनं. किशोरकान्तिरञ्जितं ध्रुवाङ्गजनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणम्. अर्थात चतुर अशा गोपिकांच्या मनात वास करणारे, आपल्या बालरूपाचे तेज वाटणारे, ज्यांच्या डोळ्यात काजळ आहे, गजराजाला ज्यांनी मोक्ष प्रदान केला आहे, जे माता लक्ष्मीसोबत विष्णू रूपात असतात, अशा श्रीकृष्णाला माझा हृदयापासून नमस्कार असो. यदा तथा 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 तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्यया पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. अर्थात जेथे जशी परिस्थिती असेल तेथे मी श्रीकृष्ण सत्कथा गात राहो, त्यांचे ध्यान करत राहो, अशी कृपा माझ्यावर राहो. श्रीकृष्ण माझ्यावर अशी कृपा करा की मी कुठल्याही परिस्थितीत आपल्या यशाची गाणी म्हणेन, आपल्याला चित्तात पाहिल. जो कोणी या अष्टकाचे वाचन अर्थ समजून करेल त्याला श्रीकृष्णाची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. जय श्री माताजी.